माझे
धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगी पोटी करावी शीतल करावी शीतल बहु झाली हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगी पोटी तुका म्हणे डोई करी ठेवी नाही पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगी पोटी समचरण सरोजं सौंदर्यं बुधाभं जगननेत पाणि मंडलं मंडलानं तरुण तुलसी माला गंधरं गंधनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन
जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माधव धाम घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हुकूती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्या आवडत भूतलावर जन्म आलेल्या प्रत्येक दर्जनात संपूर्ण करण्यासाठी जन्मावतार घेतला। देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा चारचरणाचा सर्वसामान्य जीवाना जरी आजचा अभंग ऐकला तर त्याच्या लक्षात येईल की या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा आईला बोलवतात असा गोड अर्थाचा अभंग आजच्या हरी कीर्तन रूपी सेवेकरिता आपण निवडला। विठ्ठला जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सवानिमित्त मातुश्री दादाश्रम प्रतिष्ठान विक्रम मुक्ताशाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा खंडाळा आयोजित मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव आजच्या हरी कीर्तनाचे जे यजमान आहेत माननीय श्री संजय पाटील निकम उपजिल्हा प्रमुख शिवसेना तथा संचालक शिवकुंड बाजार समिती बैठक माननीय श्री मनोज पाटील गायत्री तालुका संघटक शिवसेना बैठक यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी कामाराच्या वाटेला सुपूर्द झाली। आपण फार बिना नका वाटत आज अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा नामसप्ताहाची सुरुवात झाली आणि अत्यंत महत्त्वाच्या दिवसाच्या हरी कीर्तनाची सेवा तुमचा माझा वैयक्तिक कुणाशी परिचय नाही। खरं तर कंडाळा गावामध्ये मी याच्या अगोदर 2-4 वेळेला येऊन गेले असं काही नाही की मी नवीन तुमच्या गावामध्ये आहे पण आजच्या या हरी कीर्तन महोत्सवामध्ये मात्र माझं प्रथमताच येईल। आमच्या मॅडमने मला बऱ्याच वेळेला 4-5 वेळेला कॉल केले पण आता काय होतं कधीतरी काही गोष्टीमुळे शिकून होतं। मॅडमने यावेळेला आग्रह केला आरतीताई मी दरवेळेला आम्हाला नकार देता पण यावर्षी आणि तुमची तारीख घेतल्याशिवाय आपण नाही फक्त आम्हाला तारीख सांगा आणि म्हणून नानांच्या आग्रहास्तव ही सेवा मला स्वीकारता आली। अतिशय सुंदर आयोजन नियोजन आहे कीर्तनाचं जे नियोजन असतं हे सगळ्याच व्यक्तीला जमतं असं नाही बरं कारण आयोजनाची दृष्टी प्रत्येकाला असते असंही नसतं। कीर्तनासाठी मंडप कसा असावा वाजवणारे गाणारे कसे असावे कीर्तन ज्या वातावरणामध्ये होते त्या वातावरणाची अनुकूलता कशी असावी ही दूरदृष्टी खरं तर आमच्या नानांना आहे या ग्रुपला या मित्रमंडळाला आहे या ग्रुपला आहे आणि म्हणून यांनी अतिशय सुंदर या नामसप्ताहाचं आयोजन नियोजन केलं। खंडाळा गाव काही छोटं नाही मला माहिती फार मोठं गाव आहे एवढ्या मोठ्या गावातून आपणच कीर्तनाला येतो ना याचं कारणही तसे बरं सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं कथा कीर्तन में वही आता है जिसको भगवान बुलाते हैं म्हणजे आपण आला नाही तर आज प्रत्यक्ष मां भगवतीनं भगवंतानंच आपल्याला बोलवलं हे बघा मला 1 तासभर तुमच्यामध्ये कीर्तन करायचे त्यामुळे टाळ्या वाजवायच्या असल्यानं असं प्रसन्न मनानं वाजवा अशा टोल नाक्यासारखे नाका वाजू करू तुम्ही आलात ना दुसरं काही काम नव्हतं तुम्हाला इथं खुरपा हातात द्यायचं का पुरुष मंडळी का टिकव हातात घ्यायचा फावडं घ्यायचं इथं काही काम नव्हतं तुम्हाला दुसरं काही पदक सुंदर गातात वाजवतात मी सुद्धा कीर्तन करतो एखादी वाक्य तुम्हाला आवडलं एखादी चाल आवडली एखादं प्रमाण आपल्या अंतकरणाला भावलं तर आम्ही अंतकरणातून टाळीचा प्रतिसाद दिला पाहिजे आणि हे टाळीचा प्रतिसाद देण्यासाठी ते मंडपात माणसं असून चालत नाही यांच्यातली कलाप्रियता जिवंत असणं हे महत्वाचं आहे। विठ्ठला विठ्ठला भाग्यवान मंडळी आहात कारण भाग्योदयेन बहुर्जन्म समर्दितेन सत्संगम चलवते पुरुषो यदावि अज्ञान हि तुकृत मोहमदांधकार नाशम विदायही तदुदयते विवेकः नामचिंतन भगवत भक्ती ही भाग्यानं मिळत असते म्हणून संतांची आपल्याला प्रमाण पाहता येईल अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैदा होणे म्हणून हे भाग्यवंताचं लक्षण
आणि म्हणून आपण निश्चितपणानं भाग्यवान मंडळी आहात की आम्ही कीर्तनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित. खरं तर मी आल्याबरोबर कमी लोक होते, बोटावरती मोजले इतके. मला नंतर लक्षात आलं बरं लोक मेल्याबरोबर येत नसतात, पेटीपर्यंत येत असतात. त्यामुळं आता थोडासा मंडप घालला आहे, थोडा बाकी, पण असू दे. 10ला 10च कमी आहे. आणि मी काय फार वेळ केलं नाही, अगदी 9 वाजून 5 मिनिटांनी मी धर्ममंडपात उपस्थित. त्यामुळं मला नाना म्हटले तरी 2 अभंग झाले. म्हटलं होते तरी आम्ही तास येत असतो तुमच्या प्रवासाला, होते 5-10 मिनिटं इकडे तिकडं, पण फार वेळ मी घेणार नाही तुमच्याकडून. बरोबर 11:15ला ज्ञानेश्वर माऊली आपलं झालेलं असेल. आणि जर तुमचे चेहरे अगदी प्रसन्न राहिले गुलाबासारखे तर मग करू 5-10 मिनिटं इकडे तिकडं. पण जर सूर्या फुलं झाले मग आपण लवकर आखून घेऊ बरं, कारण आता हा 9-10 दिवसाचा कीर्तन महोत्सव. त्यामुळं साहजिकच आहे नित्यानं तुम्हालाही कीर्तनाला यायचे. आमचीही देवचर्येने नवरात्रीचे कार्यक्रम चालूच असो. आज या पवित्र प्रांगणामध्ये आपण सर्व वारकरी गायक वादक मंडळी उपस्थित आहे. प्रामुख्यानं मला वैयक्तिक काय कोणाशी परिचय बरं, पण अतिशय गोड ज्यांनी दोघांनी चाल गायली, अतिशय अप्रतिम बरं का. जे जातीवंत वारकरी असतात ना, त्या पहिल्या चालीवरनं सांगत असतात की नेमकं कीर्तन कसं होणार, हे जातीवंत वारकरी सांगू शकतो. आणि म्हणून अतिशय गोड गळ्याचे गायक आणि अगदी कमी वेळामध्ये, कारण इथं आता हल्ली फार प्रमाण वाढत गेलं बरं. अहो अर्धा पाऊण तास इथं चालेल. मी काय कुणाचा द्वेष करते अशातला प्रश्न नाही, पण एवढा वेळ जर त्यांच्याकडून घेतला त्याच्यात आम्ही लेट आलेलो, अक्षरशः अर्धा ते पाऊण तास कीर्तन करायला मिळणार. पण अगदी कमी वेळेत चाल कशी गावी हे तुमच्याकडून शिकलं का. तर काही गायक इथं आले की सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. एक दिवस मी म्हणला मी गप्प चालू द्या तुमचं. त्यांनी चाल सोडली बाबा, चाल संपली आणि आलाप म्हणण्याकरिता तोंड प्रलंबित केलं. आता रेंजमध्ये बसा बरं, तुम्ही जर रेंजमध्ये बसले नाही तर त्याला माझा डाग लागला, पण रेंजमध्ये बसलं तर उदाहरण काय. त्यांनी चाल संपली ना आलाप म्हणण्याकरिता तोंड प्रलंबित केलं. एक चिमणी तोंडात गेली, तिनं अंडे दिले, पिल्लं घेऊन बाहेर आले, तरी पण यांचा आलापच चालू. म्हणजे असे काही गायक असतात. पण अगदी कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने चाल गावी, अतिशय गोड आपण दोघांनी चाल गावी. मनापासून मी तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देते. आधी करून आपण पुढे प्रामुख्यानं असेल मला नाव माहिती नाही बरं, त्यामुळे माझ्यावरती काही नाराज होऊ नका. नाही तर म्हणताल बाबा यांचं घेतलं ना आम्हाला सोडलं, असं काही तुमच्याविषयी माझी नाराजी नाही. पण आपण समस्त वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंगाचार्य आमचे धर्मबंधू सचिनजी महाराज आहे. वाजवणं तर गोड आहे, वाजवणं जितकं गोड तितकं स्वभावही ज्यांचा गोड आहे. आम्ही नेहमी संपर्कात असतो. परिसरामध्ये कधी कथा कीर्तन असले की योगायोगानं आमच्या गाठी वेगळी होत असतात. सचिनजींनी सांगितलं आरती आम्ही आज आहोत तुमच्या सेवेसाठी, चला आनंद आहे बरं. त्यांची भगिनी आम्ही फार जिवलग मैत्रिणी आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी संपर्कात राहतो. आज सचिन दादा आहे. दादा तुलाही मनापासून धन्यवाद. त्यांच्या बाजूच्या प्रथमताच आमच्या कीर्तनासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे आदरणीय कैलासजी महाराज घायडे महाराज आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. इकडून पाहिलं तर हार्मोनियमची ज्यांची विशेष सुंदर साथ आहे, सुंदर वाजवतं बरं का काकाशी. तुम्ही वाजवता सुंदर म्हणून वाजू दिलं नाही तर मग मी पेटी जास्त तर कुणाला वाजू देत नाही. कारण मी कोमल म्हणून तुम्ही शुद्धचं बटन दाबून धरा, म्हणजे माझं होतं तर तुमचं दाब नॉलेज पण पाहिजे. एकदम एका काकाला सहज म्हणलं काका देवर काळी बोलते, 2 बटणं काढली माझ्याकडे आणून म्हणलं मला काय खायचे का त्या. पण हेही नॉलेज असणं अति महत्त्वाचे. अतिशय सुंदर तुमची ही सेवा आहे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. सौशिष्टीमारी भैया तुम्हालाही धन्यवाद. आज या धर्मकीर्तनासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे आमच्या संस्थेमध्ये, ज्यांची मुलगी आहे आमची खुशी, तिचे माता पिता सवंतगाववरून या ठिकाणी आहे. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आधी करून समस्त वारकऱ्यांना धन्यवाद देऊन सिंगला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. की मस्तक माझे पायावरी, मस्तक Yeah.
विनम्र अभिवंदन करते. आजच्या या सेवेकरिता जो अभंग निवडला तो माझ्या तुकोबा यांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा अत्यंत सुंदर भाव प्रकट करतात आणि ऐकला अभंग सर्वसामान्य जीवानं तरी आजच्या अभंग ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षातच यावं की अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबा आईला बोलवतात. प्रत्येकाला तशा 3 आया असतात. तुम्हाला आहे का? बोलत चला. एवढे सिरियसली माझ्यासमोर बसू नका बरं. हे सिरियस हॉस्पिटलला असतं. बसला जरा टाईट फील बसा. बोललेल्या प्रश्नाचं हो नाही काहीतरी उत्तर देत चला. तुम्ही म्हणताय माहिती आहे तुला असं आम्हाला माहित नाही पण आम्हाला एकच आहे. पण असं वाटतं इथं बसलेले पैकी असा एकही माणूस नाही. प्रत्येकाला 3 आया आहे. तुम्हाला सांगेल की लक्ष द्या. एक आहे आपली जन्मदात्री माता तिच्या उदरातून तुमचा आमचा जन्म झाला ती आपली जन्मदात्री माता. दुसरी आहे धरणी माता जिच्यावरती तुमचं आमचं वास्तव्य आहे ही आहे धरणी माता. आणि तिसरी माता आहे जिचा आज आपण या ठिकाणी उत्सव करतो जी आहे जगत जननी माता. अशा 3 आया प्रत्येकाला आहे. वारकरी म्हणतात आम्हा वारकऱ्यांना मात्र एक यष्ना माता आहे. पण जनाबाई त्या आईला कधी कधी बोलवते तुमच्या आईच्या उत्सवासाठी कुठली लोक येतात ते सांगा. महाराजांनी सांगितलं हो आमच्या आईच्या गोंधळासाठी उत्सवासाठी नुसते महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक येतात. कधी येतात ते सांगा ना. महाराज सांगू लागले की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाठी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाठी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाठी हो. Baby
माऊलीचा हो, माऊलीचा हो, माऊलीचा हो. आमच्या वारकऱ्यांना येतात आमचे वारकरी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासाठी. का हो म्हणले, जर तुम्ही पंढरपूरला तुमच्या पांडुरंगाचा आईचा गोंधळ घालता असं जर म्हणता, पण तुमच्या पंढरपूरकरांनी आमची गोंधळी पार्टी बोलवली नाही. वारकऱ्यांना आम्हाला बोलवायची गरज आहे. कारण का, आम्ही गोंधळी गोंधळी रामी गोंधळी 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 रामी गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी. अरे आम्ही कोण आहे? आम्ही गोंधळीच आहे. मग का हो, जर आईचा उत्सव तुम्ही वर्षातनं एकदा करता म्हणता, मग वर्षातनं एकदा तरी आई समोर कापा कापी. वारकऱ्यांना सांगितलं असलं काही कापायची आम्हाला गरज नाही. आणि खरं तर आज मुक्या जीवाच्या हत्या करणं, स्वतःची जिभेचे चोचले पुरवणं, आणि जिभेच्या चोचले पुरवण्यासाठी जर आपण मुक्या जीवाची हत्या करत असाल तर नक्कीच आपल्याला सुद्धा ते कर्म, ते प्रायश्चित्त, वाईट केलेलं दुष्कर्म मात्र आपल्याला भोगावे लागणार. कधी मुक्या जीवावर विनाकारण अन्याय करू नका. आता नवरात्र तर लोकांनी एवढं पकडलं नाही, एवढं नवरात्राचं व्रत केलं, आणि हा नवरात्राचं व्रत करतात, पण काही काही एवढे भक्त असतात ना. आता नवरात्र उत्सव संपन्न झाला, दसऱ्याच्या दिवशी नवरात्र सोडल्या जातं. मतलब ज्यांनी उपवास केला 10व्या दिवशी नवरात्राचा उपवास सोडला जातो. लक्ष द्यावं. पण एका जणानं नवरात्र पकडलं बरं, आणि नवरात्र पकडला तर 10-12 दिवस त्याला कशाचाच मिळाला नाही. आता खाणारा पिणारा पण 10 दिवस झाले म्हटलं, आपला तर कडक उन्हाळाच झाला. आणि कसं तरी नवरात्र संपलं कीच नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी भुलं घेऊन आलं तर आलं. आणि तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि रेंजमध्ये बसत तर तुम्हाला कळला तेवढं फोडून सांगायला हे कीर्तन आहे बरं. कधी कधी लोक रेंजमध्ये बसत नाही, त्यावेळेला आमचा नाविलाज असतो. पण रेंजमध्ये बसलं पाहिजे. आमच्या गावाकडे एक आजीबाईला मिळेल. आजीबाई आपल्या गावातले सखाराम तात्या कोमात गेली. त्या आजी मला काय म्हणली माहिती का, बाई आरती ताई ते मोठे लोक आहे ते पुढं जाते, पण रेंजमध्ये नाही बसलं की मग घोटाळा होतो बरं. आता यानं 9 दिवस नवरात्र पकडलं, 10व्या दिवशी दसरा झाला, आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भलं घेऊन आलं. बरं आला तर आला, बायकोला म्हणलं 9 दिवस झाले म्हणलं आपल्याला त्याचा निर्णय, आता मात्र चांगलं चवीदार बनव. तिनं बनवलं महाराज. यानं रात्री पोटभर खाल्लं, उरलं ते उशालाच घेऊन. बायको म्हणली तुमच्याशिवाय कोणी खाणार नाही, पण काहीतरी पद्धत बिद्धत असते, कोण खाणार आहे त्याला, तुम्ही तो उशालाच घेऊन झोपले. तुम्हाला नाही मला आता असं झालंय, उद्या सकाळ कधी उद्यानंतर कधी मी पुन्हा सकाळच्या लागतं. तिनं ते त्यानं उशालाच ठेवलं. भल्या पहाटच उठलं 5ला. उठलं कीच आंघोळ केली कीच लगेच बायको म्हणली, अहो एवढं लवकर आज कधीच तुम्ही लवकर उठत नाही, आज एवढं लवकर का बरं? म्हणे तुला माहित नाही का? म्हणे काय? म्हणे रात्रीचं उरलंय. अहो म्हणे ते तुम्हीच खाणार आहे ना. ते म्हणलं आम्हीच खाणार आहे म्हणून तरी तयारी. आंघोळ केली आणि ऑर्डर वेळवरच बसलं. बायको म्हणलं आणि रात. आता तिनं ताणबीट केलं. ती म्हणे हरकत नाही, तुम्हाला खायचं तर खा, तुमच्याशिवाय दुसरं कोणी खाणार नाही. पण काही एकादश पाहतात नाही. मग त्यानं कॅलेंडर जवळ गेलं. आता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काय राहते, बोला काय एकादश. आता त्यानं त्या कॅलेंडरकडे पाहिलं, बापरे एकादश. आणि त्या भोगुण्याकडे पाहत बोलत चला थोडाफार सहकार्य करीत चला, काय उरलं. इकडं पाहायचं तर एकादश आणि भोगुण्याकडे पाहत. त्यानं ती एक कॅलेंडरच बसायला घेतलं. मला एकादशच दिसायला नको, अशी काही काही बघताय ना. पण संत सांगतात भक्ती करायची असेल, परमार्थ करायचं असेल तर मनातूनच केला पाहिजे बरं. काही काही लोक माळा घालतात आणि वेळ प्रसंग आला की काढूनही टाकतात, पण असल्या महापापात कधी पडू नये. माळ तर असं शास्त्र आहे, माळ घातली तर जरूर घालावी, पण घातलेली माळ मात्र कधी काढू नये. विठ्ठल विठ्ठल सुद्धा हे लक्षण आहे की तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा, 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा.
बाह्य लक्षण आहे तुलसी माळ, बाह्य लक्षण आहे तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, मांसाहार कधी करू नये. ज्याचे दात सुळासारखे आहेत त्यांच्यासाठी खरं तर या मांसाहाराचं नियोजन आहे. पण मात्र आपले दात एवढे सुंदर असताना, आपल्यासाठी एवढी पदार्थ उपलब्ध असताना सुद्धा आपण मुक्या जीवाची हत्या करून आपले जीवीचे चोचले करून अत्यंत चुकीचे. लक्ष देऊन आहेत का? काही लोकांचं मुक्या जीवावर प्रेम असतं. जर यदा कदाचित आपला दात पडला, दाताखालून येणारं जे रक्त आहे ते आपण थुकून टाकतो का पिऊन घेतो? तुम्ही बसलेले काही नाराज येतं माझ्यावर, बोलत चला एवढे कीर्तनाला बसू नका सिरियसली. कधी कधी अशी लोक भेटतात ना, मला ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तीही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका, हो नाही काहीतरी बोलत चला. दाताखालून येणारं रक्त आपण थुकून टाकतो. आपलं तरी सुद्धा आपल्याला गुण आहे, पण त्या मुक्या जीवाच्या हाडकं मात्र आपण चुकू खातो. म्हणजे एवढं आपलं त्या जीवावरती प्रेम, पण अत्यंत चुकीचे. बरं, पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपी चंदन फिरायला. माळ का घालायची माहिती का? जसं बंगला बांधतो, बंगल्याच्या कडेनं तारेचं कंपाऊंड करतो. का बरं? कुणाचं चोर कुत्र मांजर या घरामध्ये येऊन, तसं माळ सुद्धा या शरीराचं कुंपण आहे. या बंगल्यामध्ये, या घरामध्ये की कामयेश क्रोधयेश रजो सहा प्रकारचे चोरे या शरीर रूपी बंगल्यामध्ये येऊ नये म्हणून माळ कुंपण. पण खाणारे लोक एवढे पक्के असतात ना. काका मला आतामध्ये एक आजीबाई भेटली, 80 वर्ष वय होतं त्या आजीबाईचं. मला म्हणले आरती ताई मला माळ घालायची. मला आजी हवाय ती म्हणली आता चावाणाच गेलं बघ ताईने. म्हणजे आजीला चावाणा म्हणून 80 वर्षाच्या वयात माळ घालायची. काही तर खाणारी एवढे पक्के राहतात. एका परिवारात मी कीर्तनाला गेलते, त्या परिवारामध्ये 4 भाऊ एकत्रच होते. मला म्हणले आरती ताई तुमची कीर्तन आम्ही नेहमी युट्यूबला ऐकतो, आणि आमचा गडी तर म्हणजे आमचा लहान भाऊ तर जास्त प्रमाणात ऐकतो म्हणले तुमचे कीर्तन. पण आमचं सगळं घर माळकरी होतंय, पण तेवढे त्याच्याच पटत गळ्यात माळ. आता आम्ही असं चर्चा करता करता ते भाऊ निघून उठून गेले, आणि जरा तुमच्या भाषेत समजून सांगा म्हणे आमच्या भावाला. आता ते बाजूला गेले आणि एवढे एकटेच माझ्यापाशी बसलेले होते, आणि ते मला जरा भूषणानं सांगायला लागले. काय सांगा म्हणे ताई, आमच्या घरचे सगळे लोक परमार्थिक आहे, बायको माळकरी, पोरं माळकरी, भाऊ माळकरी, भावाचे पोरं सुना सगळेच माळकरी. मी माऊली सगळेच माळकरी, पण तू सगळा तरी कमच दिसतो म्हणे. हो फक्त एकट्या पठ्ठ्यानंच नाही घातली माळ. म्हणलं का बरं? तुम्हाला या सगळ्या लोकांनी विचार करून, घरच्या लोकांनी विचार करून मला सोडेल. तुम्ही रेंजमध्ये असले तर कळत बरं. मला कळलं, पण मी त्याला मुद्दाम म्हणलं सोडेल म्हणजे ते कसं आहे ताई, अहो हे सगळ्या याच्याच गळ्यात माळी म्हणलं. भावाच्या गळ्यात, याच्या बायकाच्या, पोरायच्या, नातवायच्या, सुनायच्या सगळ्या याच्याच गळ्यात माळी. पण जर एखादा खाणारा पाहुणा आला तर त्याच्याबरोबर बसायलाच कोणी नाही म्हणून मला सोडेल. मी तुम्हाला इकडे सोडण्यापेक्षा एखाद्या धरणात कमून सोडलं. म्हणलं आता दिलाच घरच्याने मानता, आपण थोडंफार समजून सांगितलं पाहिजे. मग त्या माऊलीने मी जवळ घेतलं. म्हणलं माऊली मांसाहार करू नये बरं. जो मांसाहार करतो त्याच्या 40च्या पुढे गुडघे निस्तेज होतात. मेदाचं प्रमाण वाढल्यामुळे पाठीचा मज्जातंतू कुजू लागतो. या दृष्टीचं तेज निस्तेज होतं. मांसाहार करू नये. तुम्हाला काय खावा ताई? मी लावो पुरणपोळी खावा. ते मला काय म्हणलं माहिती का? ते मला हो ताई 1000 पोळी आणि एक नळी बरोबर राहतात, यांच्या पुढं काय डोकं फिरून घेतात. पण ते विचित्र राहतात हे खाणारे पुढे. यांच्याकडे तर असे समोरच थांबलेले राहतात. अरे खरं मानव जीवन भगवंतानं आपल्याला दिलं. पण संत सांगतात मिळालेला हा मानव देह त्याची व्यर्थ बरबादी करू नका. कधी संपेल हा देह आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून संतांनी आपल्याला सावध करावं की मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना घोल रे, आप जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू बुलबुल है पानी का, मत कर जोर जवानी का, सोच समझ कर चल रहा गंदे पता नहीं जिंदगानी का. मीठी वाणी बोल रे,
संत सांगता सावधान व्हा. आणि त्यानं दिलाय कशा करिता की देवे दिला देहा भजन गोमाता भजन गोमाता देवे दिला देहा भजन गोमाता देह दिला विचार करा. कारण हा जो देह आहे पशुपक्ष्यांना मिळाला नाही, त्याचं महत्व पशुपक्ष्यांना नाही. हा जो देह आहे संतांना मिळाला म्हणून साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनाम केली कृतकृत्य. तुम्हा आम्हाला मिळाला पण सर्वच लोकांना देहाचं महत्व कळतं असं मात्र नाही. पण हा देह देवादिकांना मिळाला नाही पण महत्व कळलं म्हणून स्वर्गीचे अमर इच्छितांनी देवा मृत्यूलोकी भावा जन्मांबा. संत सांगता ज्याच्यासाठी मिळाला त्याच्यासाठी जर या देहाचा उपयोग केला नाही, रात्रंदिवस संसाराच्या सुखासाठी जर आपण प्रयत्न करत राहिला तर आयुष्य कधी संपेल हे आपल्यालाही सांगता येणार नाही आणि कधी संपणार आहे हेही आपण सांगू शकत नाही. इथं बसलेले तुम्ही अनेक लोक आहेत. माझा एक प्रश्न आहे आणि अत्यंत अत्यंत सोपा आहे, अतिशय सोपा आहे. मला सांगा कारण इथून पुढं आरतीताई आम्ही 5 दिवस जगणारच आहे अशी किती लोकांना गॅरंटी आहे का बाबा? लोक सहज म्हणतात सकाळी भेटलो होतो आम्ही, विश्वास बसा अशी घटना त्यांच्याप्रती आठवण करून दिली बरोबर अतिशय. मला तर असं वाटलं जणू काय पहाटच्या वेळेसही भजन चालू की काय एवढं कशन भंगुर नाही भरवसा वारी सावध तुळा मायाशा पुढे चालून गळा पडेल फासा पुढे हुशार तुला एवढ सागा ओ राम राम स्मरारी राम राम स्मरारी. संत सांगतात हा देह नाशवान आहे, त्यातच ही गृह मृत्यू गृह जन्म
जन्ममृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वं शुचितुमरस्य देहाचा भरोसा नाही. आणि म्हणून संत सांगतात मायबाप सावधान व्हा. आणि जर आम्ही आज सांगतोय परमार्थ करा, नामचिंतन करा, भक्ती करा, जर ऐकलं नाही तर तुमचीच हानी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही मला वाटतं बसले बसले तुम्ही गाऊ शकणार नाही आम्हाला, पण तुम्हाला काळीचं प्रेम भजन केलं. तुम्ही किती सुंदर केलंय मला माहिती नाही, पण आमच्या वारकऱ्यांनी मात्र अतिशय सुंदर, आमच्या दादांनी फार सुंदर वाजवलं. माझ्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय गोड नृत्य केलं. सगळ्याच गायक वादकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे बरं. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून येण्याची ताकद तुमच्यामध्ये. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे वेड्या कबळाचे. ही तर जातीवंत वारकऱ्याची गरज. नाही तर आमच्या नशिबी कधी कधी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले, फ्युज उडालेले. आपण एक म्हणा त्या निमाग तिसरंच म्हणा. एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं. रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागे जरा बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. किती सुटसुटी ते तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने परफेक्ट बसवले. पण खरंच कीर्तनात साथीदारांची गरज, अतिशय गोड साथीदार. बरं आज म्हणलं पाहिजे छोटंसं. मला वाटलं नव्हतं बरं का नाना एवढं सुंदर आयोजन, नियोजन, गायक वादक, अतिशय सुंदर कार्यक्रमाला साजेश. आणि म्हणून तर मी सांगितलं हे आहे म्हणून कीर्तन. नाहीतर एक व्यक्ती गुलाबजाम घ्यायला गेला दुकानदाराकडं. लक्ष द्या बरं. विचारलं काका गुलाबजाम कितीला दिला? ते म्हटले 10 रुपयाला. आणि तो त्याच्याबरोबर येणारा पाक रसा, ते म्हणले गुलाबजाम घेतला की पाक फ्री म्हटले त्याच्याबरोबर. मग तो काय म्हणला माहिती का, मग एक करा ना, आम्हाला गुलाबजाम नको फक्त पाकच द्या. अरे वेड्या, गुलाबजाम म्हणून पाक. तसंच महाराज ते आहेत म्हणून हे आमचे गायक वादक आहे म्हणून कीर्तन आहे बरं. आणि म्हणून अतिशय सुंदर सोज्वळ हे सगळे मंडळी आहेत. तोला मुलाची तुमच्या सर्वांची साथ अतिशय आमच्या विद्यार्थिनी आहेत आजच्या हरी कीर्तनासाठी. आम्ही यावर्षीच वारकरी शिक्षण संस्था ओपन केली. आणि यावर्षी निश्चित नव्हतं, कारण 2 वर्षापूर्वी जवळपास 50 लाखाला जमीन. आणि हे सगळं वैयक्तिक एकटीनं करायचं म्हणजे तसं सोपं नसतं. हा प्रपंचच आहे संन्याशाचा सुद्धा. जवळपास 50 लाखाला जमीन घेतली होती 2 वर्षापूर्वी. आता यावर्षी जवळपास 30-35 लाखाचं बांधकाम पूर्ण झालं. आणि थोडंसं नियोजन बाकी होतं, त्यामुळे मुली घेणं शक्य नव्हतं यावर्षी. पण आमच्या सगळ्या विद्यार्थिनींचे आईवडील म्हटले तर तुम्ही जशी परिस्थितीला सामोरं जाल तसे आमच्याही विद्यार्थिनी जातील. त्यामुळं असू दे. अगदी 1-1.5 महिना आमचा त्याच्यामध्ये निघून गेला. पण आता व्यवस्थित जिल्ह्यातील सगळं काही सुखसुविधा आम्ही आश्रमामध्ये उपलब्ध केल्या. आणि म्हणून आमच्या ह्या विद्यार्थिनी आहे अगदी या 2-4 महिन्यापासूनच संस्थेमध्ये आहेत.
पण अतिशय सुंदर त्यांची तयारी आहे. खरंच आमच्या या विद्यार्थिनीसाठी एकदा टाळ्या वाजवा. परमार्थ करण्यासाठी खरं भाग्य लागतं. आणि मी नेहमी म्हणत असते, ज्यांची मुलं या सत्संगतीच्या मार्गावरती आहे, परमार्थिक मार्गावरती हेच आहे म्हणून म्हणत नाही बरं, पण जे जे मुलं या धार्मिक क्षेत्राकडे आहे ना आजकाल, त्यांच्याप्रती मी निश्चित म्हणत असते की धन्य माता पिता तयाच्या. कारण शास्त्र सांगता आहे ना, तिनंच मुलाला जन्म द्यावा. जननी जनेसो भक्त जने, या दाता या शूर नाही तो वांज बली, क्या खोवे गाणं. विठाला विठाला महाराज सांगतात, आज आम्ही तुम्हाला उपदेश करतो, तुम्हाला सांगतो, या नरदेहाचं महत्व प्रतिपादन करतो. नरदेहाला आलात कशासाठी, याच्यासाठी दिव्य मार्गदर्शन तुम्हाला करतो. पण जर ऐकलं नाही तर तुमचीच हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या बसलेल्या मायबापांना विनंती, मायबाप नको ती खाण्यामध्ये, नको ती पिण्यामध्ये जिंदगी बर्बाद करू नका. संसार या मताचे आम्ही नाही. आणि कुठल्या संतांनी आपल्याला सांगितलं नाही घरी जा, लेकर बाळा विहिरीत टाक, अंगाला राग पाचा, हिमालयात तपश्चर्याला जा. सांगितलं का दादा बाबा काका? बोला बोला. बाबा सांगितलं का? अजिबात नाही. संत आम्हाला सांगता सुखे करावा संसार, पण संसार करत असताना भक्तीला सुद्धा प्राधान्य द्या. नको ते खाण्यापिण्यात फक्त जिंदगी बर्बाद करू नका. म्हणून वारकऱ्यांनी विचारलं का हो, भगवतीच्या भक्तांनी विचारलं का हो, तुम्ही वारकरी काही कापाकापी वारकऱ्यांसाठी आम्ही निश्चित कापाकापी करतो, पण आम्ही मुक्या जीवाच्या हत्या न करता काय कापतो माहिती का? काम क्रोध बकरा कापा. आम्ही विकारांना कापलेले आम्हाला कळालं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी प्रश्न विचारला, महाराज आम्हाला कळालं तुम्ही आईला बोलवता, पण आम्हाला सांगा ना, या 3 पैकी नेमकं कोणत्या आईला बोलवता? महाराज सांगतात, मी माझ्या जन्मदात्री आईला बोलवू शकत नाही. कारण का? माझ्या जन्मदात्री आईला देश काल पात्र याची मर्यादा आहे. मी जर कुठेतरी बाहेर गावाला आहे आणि जर माझ्यावरती प्रसंग आला, धाव झाली आई, जर मी पुकारलं बोलवलं तर माझी जन्मदात्री माता येऊ शकत नाही, कारण तिला देश काल पात्र याची मर्यादा आहे. तेव्हा माझी आई येऊ शकणार नाही. पण एक मात्र माझी आई अशी की भक्तांना बोलवलं की मागे पुढे उभा राहे धरणी मातेला महाराज सांगतात, धरणी मातेची सेवा करायचं माझं वयच राहिलं नाही. मी फक्त वालीलाच म्हणू शकतो की माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि नारतीला चंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. मी फक्त वाणीला आईची सेवा करू शकतो. म्हणून महाराज सांगतात मी माझ्या जन्मदात्रा मातेला बोलवत नाही. तसं जर पाहिलं तर माझ्या जन्मदात्रा आईचे माझ्यावरती अनंत असे उपकार आहेत. माझ्या अंगाचं कातडं काढून मी माझ्या आईच्या चरणाला चपला जरी शिवल्या तरी तिच्या उपकारातून मी कधी उत्तीर्ण होणार नाही. तेच नाही, आपण सुद्धा होऊ शकणार नाही. एवढे अनंत असे उपकार आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती आहेत. आई बाळाला जन्म देते, पण त्याच्या अगोदर लेकराचं मुख न पाहता सुद्धा प्रेम करणारी जगाच्या पाठीवर जर कोण असेल तर ते एकमेव आईच होतं. बाळांत या शब्दाचाच अर्थ असा असतो बरं. झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर बोला, नाही तर अंत. तिचंच नाव आहे खऱ्या अर्थानं बाळांत. आई बाळाला जन्म देते ना, त्यावेळेला तिचा पुनर्जन्म झालेला असतो. अगदी गर्भामध्ये असल्यापासून आईला लेकराचा त्रास सहन करावा लागतो. इथं अनेक आया बसल्या. आई मी प्रश्न करते, फक्त उत्तर द्यावर प्रामाणिकपणे. खरं सांगा बरं, आतापर्यंत आपण आपल्या लेकराच्या पोटात लाथा खाल्ल्या का? काय म्हणते बाई, लेकरून लाथा देता काय झाली नाही मागल्या. पण अशी एक माहिती नाही की जिने कधी लेकराची लाथ खाल्ली नसेल. बाळ ज्यावेळेला पोटामध्ये असताना 7 महिन्याचा गर्भ परिपूर्ण झाला की बाळ पोटातल्या पोटातच आईला लाथा मारतो. त्यावेळेला म्हणते का आई, अरे मूर्खा, पोटातल्या पोटात तरी सुद्धा मला लाथा मारतो, ये बाहेर बघते मी तुझ्याकडे. म्हणते का आई? कुठलीच म्हणत नाही, कारण तिचं लेकरावरती तितकं प्रेम असतं.
विनंती करते ना, या जगाच्या पाठीवर एवढं निस्वार्थ प्रेम आईच्या नंतर पुन्हा सुद्धा या जीवावर कोणी करू शकत नाही. आपली आई ती आई आणि बाप तो बाप असतो. दुसऱ्याच्या आईला किती आई मावशी होईल, पण आई कधी आईची सर कुठल्या आईला येणार नाही. मला फार दोन उदाहरण सांगते. एक 5-6 वर्षाचं बाळ असताना त्याची आई गतप्राण झाली. आता बापानं विचार केला, अरे धर्मपत्नी माझी सहचारिणी, संसाराच्या सुखदुःखामध्ये साथ देणारी आज माझी धर्मपत्नी मला सोडून निघून गेली. पत्नी नसल्याचं दुःख माझ्यावरती कठीणच आहे, पण आता आयुष्याच्या मेन टप्प्यावरती जर नाही दुसरा विवाह करावा तर माझं पुढचं आयुष्य मात्र कठीण. काय करावं विचार केला त्या बापानं. 4-5 वर्षाचं पोरगं आहे, लग्न करावं तर सावत्राईचा त्रास, लेकराला जर काही कमी जास्त झालं तर दिलेला त्रास, दिलेल्या वेदना एक बाप म्हणून मला सहन होणार नाही. पण लेकराचा जर विचार करत बसलो तर माझं आयुष्य माझ्यासमोर आहे. मग आता करावं काय. अगदी 4-2 वर्षांनी निर्णय घेतला दुसरं लग्न करण्याचं. बाळाला समजून सांगितलं, बाळा तुझ्यासाठी मी एक अशी आई शोधली ना, मी खरं तर दुसरा विवाहच करणार आहे, पण तुझ्यासाठी मी अशी आई शोधणार आहे की जी कधी तुला त्रासच देणार नाही, सावत्र आई म्हणून कधी तुला वागवणार नाही. त्या बाळालाही समजून सांगितलं. ज्या वेळेला मुलगी बघायला गेले ना त्यावेळेला त्या होणाऱ्या धर्मपत्नीलाही सांगितलं, अगं माझं एक छोटंसं बाळ आहे बरं, 6-7 वर्षाचं. आता माझं लग्न करण्याची इच्छा नाही, पण आता पुढच्या आयुष्याचा मला विचार करावा लागतो आहे, त्यामुळे मी विवाह करतो आहे. पण ऐक ना, माझ्या आयुष्यामध्ये तू आल्यानंतर माझं एवढंच तुला एक सांगणं असेल, मला एवढंच एक वचन तुझ्याकडून हवे की माझ्या बाळाला मात्र तुझ्याकडून कधीच सावत्र आई म्हणून त्रास होणार नाही, असं वचन मला तू दे. आता लग्न होईपर्यंत बाईलाही हो 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 म्हणत गेली. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर अगदी 6-7 महिन्याचा काळ झाला. बापांना डोळ्यासमोर पाहावं, त्या आईला फार जीव माया प्रेम द्यावं, बोलावं, वेळेला भोजन द्यावं, खूप काही प्रेमानं सांभाळावं. पण बापांना मग त्यानंतर अरे फार प्रेमळ आहे, जीव लावणारे, मग फार लक्ष मात्र त्या मुलाकडं त्या आईकडं मात्र दिलं. एक कुठंतरी माझ्या लेकराला प्रेम भेटतं आहे आणि एक आईचं नातं खरं तर मनापासून निघत आहे म्हणून त्यांना लक्ष दिलंच. परंतु काही दिवस व्यतीत झाल्यानंतर एक दिवस सहज बापानं मुलाला बरोबर घेतलं आणि असा थोडंसं घरापासून अंतरावर चालत गेलं. आता लेकरू थोडंसं समजदार झालेलं होतं. त्या लेकराला बापानं आज प्रश्न केला, राजा लग्न होऊन आता बरेच दिवस झाले, मी काय तुला कधी प्रश्न केले नाही, पण आज मला मनातून तुला प्रश्न करण्याची इच्छा. त्यांनी विचारा ना बाबा. म्हणले, राजा आता माझं लग्न होऊन बरेच दिवस झाले, विचारू तुला प्रश्न. हो नक्की विचारा मला. आता ही जी आई आहे ना तुझी, ती सावत्र आई आहे, पण आता मला माझा प्रश्न असा आहे राजा तुला तुझ्या पहिल्या आईमध्ये आणि आताच्या आईमध्ये काय फरक वाटतो. तर बाळाने सांगितलं, बाबा हा जो प्रश्न तुम्ही मला केला ना अत्यंत सुंदर केला. माझ्या आत्ताच्या आईमध्ये आणि माझ्या पहिल्या आईमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हो रे राजा, मला माहिती आहे आता मला लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण परिस्थिती तशी उद्भवली त्यामुळे मला विवाह करावा लागला. पण आता तू म्हणतो जमीन आसमानाचा काय फरक आहे. म्हणे बाबा माझी पहिली जी आई होती ना ती खोटारडी होती, पण आताची आई आहे ना ती खरी आई आहे. असं कसं ना. हो बाबा माझी पहिली आई खोटारडी होती, पण आताची आई मात्र माझी खरी आई आहे. असं कसं बोलतोस रे. हो म्हणे बाबा माझी पहिली आई खोटारडी अशी होती ना, मी जर कधी धिंगाणा मस्ती केली, माझ्या आईला जर त्रास दिला, परेशान केलं ना, तर मला आई नेहमी म्हणायची, तू जर फार मस्ती केली, धिंगाणा घातला ना, तर मी तुला जेवायला देणार नाही. पण संध्याकाळ झाली की बाबा मला गावभर गुंडाळायची, हाताला धरून घेऊन यायची आणि स्वतःच्या हाताने जीव घालायची. ते खोटारडीच होती. पण आताची आई आहे ना ती मात्र खरी आई आहे. ती मला नेहमी म्हणते, तू जर फार धिंगाणा मस्ती केली ना तर तुला मी जेवायलाच देणार नाही. आणि बाबा खरंच आज मला 2 दिवस झाले आईनं जेवायला नाही दिलं. ही आताची आई मात्र खरी आई. आपण दुसऱ्याच्या आईला आई म्हणू शकतो, पण आपली आई दुसऱ्याची आई कधीच आपली आई होऊ शकत नाही. आहे ना तोपर्यंत प्रेम करा, जीव लावा, सांभाळा, मनापासून प्रेम करा. एकदा आपल्यातून निघून गेले, जसं डोंगरात गेलेला सूर्य आम्हाला आज ना उद्या दिसणार आहे, पण मातीआड गेलेले मायबाप या डोळ्याला पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणून
नेहमी आम्हाला फक्त कविता म्हणायच्या नाही तर त्या आचरणात आणायच्या, कधीतरी मनातून म्हणायचंय की आई माझी मायेचा सागारा दिला तिने जीवनाकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, आई माझी